नमस्कार मित्रांनो, आजच्या बिग बॉस मध्ये आज एकदम फायनल टास्क झालेला. म्हणजे तो टास्क असा होता की बिग बॉसच्या घराला एक ट्रक धडकला आणि ट्रक धडकून ट्रक पलटी झाला आणि ट्रक मधलं जे खाण्याचं सामान्य म्हणजे सामान होतं रॅशन ते पलटी झालं. तर अशा पद्धतीने होतं आणि त्या टास्कला नाव पण मस्त दिलेलं होतं. त्या किराणा दुकानाला नाव पण भारी दिलं होतं, तंत हे नाव पण मस्त दिलेलं होतं. आज पहिल्यांदा आपण महाराष्ट्रामध्ये अशा दुकानाचे नाव ऐकलं असेल ज्याचं नाव असं तंत. तर मला नाव पण आवडलं आणि प्लस म्हणजे नेमकी रोशन खेळत होता आज आणि आज इतका भारी टास्क खेळला. खूप दिवसानंतर म्हणजे आता पुढचा मागचा हप्ता बघितला त्याच्यात तो खेळला नव्हता. आज एकदम पद्धतशीरतेने पूर्ण सुरुवातीचे काही जे एक अर्धा पाऊण तास तो भारी खेळला आणि तो नेहमी बसून राहतो. तो म्हणतो की मी कामाने दाखवणार आहे आणि शब्दाने दाखवणार नाही. त्यांनी आज कामाने दाखवलं पण आणि शब्दांनी पण दाखवलं. आणि शब्दांनी म्हणजे असा किस्सा होता की अनफेअर निर्णय घेतला गेला. जे प्राजक्ता आहे तिने अनफेअर निर्णय दिला. जर टास्क तुम्ही बघायला गेले असेल, मी पण बघितलंय, तुम्ही पण बघितलेला असेल बिग बॉस, तर ही जी गोणी होती रोशननी आधी गोणीला हात लावला होता आणि ती उचललेली गोणीला हात लावलेला होता आणि तो खालून लटकला होता. लटकलेला होता. त्याने डायरेक्ट ती गोणी सगळी त्याला बी उचललं होतं, त्याला बाहेर काढलं होतं. म्हणजे गोणी कोणी उचललेली होती, रोशनने उचललेली होती. आणि त्या ठिकाणी प्राजक्तानी निर्णय अनफेअर दिला. तर निर्णय असा दिला की तिने की पहिले चूक ओंकारने हात लावला होता. तर तू तिथं बघायला नव्हती, कोण नव्हती, मग तुला कसं काय कळालं की ओंकारने पहिले हात लावला होता? नाही, पण हा निर्णय मला पण समजलं नाही की जर हा निर्णय दिला की गोणीला पहिले कोणी हात लावला होता तर त्याला ही गोणीचं मी त्याला मान्य करत. त्याला मान्य करत. आणि दुसऱ्या ज्यावेळेस आपण तास बघितला, दुसऱ्या वेळेस जर रोशननी 3 गोण्या होत्या हातात, 3 गोण्या उचलून 3 गोण्या उचलून तो सेपरेट होता. त्याच्यानंतरून इकडनं दिव्या आली, दिव्याने पकडलं, तिकडनं ती रुचिरा आली, मग राधा आली आणि तन्वी बोकंडी बसली. मग त्याच्यानंतरून तो मग आला ओंकार आणि वडू ताडू त्याच्याकडनं गोण्या घेतल्या. पण मग मित्रांनो, मग हा डिसिजन ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा हात लावला, पहिला डिसिजन जो पहिला डिसिजन होता, तो दुसऱ्यांदा का दिला नाही? म्हणजे इथं सगळ्यात मोठी अनफेअर प्राजक्ता खेळली म्हणजे कॅप्टन तिला बनवलं, तिला संचालक बनवलं. कॅप्टन होती म्हणजे संचालक बनली. पण एवढा अनफेअर डिसिजन का दिलं तिने? आणि तिने एवढं पण तिला कळालं की मागच्या वेळेस तिला कॅप्टन्सीला रोशननी भरपूर मदत केली होती. तिच्यामुळे ती कॅप्टन पद पहिल्या हप्त्यात कॅप्टन पद झाली. ती खेळला होता की ते बनवलं होतं ते कापूस भरून तर तो टास्क होता तिथं. रुचिरा पण होती ना त्यावेळेस. रुचिरा आणि रोशनी ते दोघांनी मिळून तिला कॅप्टन पद दिलं आणि ती ते विसरून गेली. इथं कसं आहे माहिती का, इथं बिग बॉस मध्ये उपकार केले ना तर त्याची फेड नाही. म्हणजे खेळा तुम्ही, फेअर निर्णय द्या. आमचं मत होतं फेअर निर्णय पाहिजे होता. पहिल्या ठीक आहे, चला ओंकारनी गोणी पकडली, आम्हाला तर रोशननीच पकडली वाटत होतं. म्हणजे बघितलं आम्ही रोशननीच पकडली होती. तुझ्या मते तू ओंकारने पकडली, ठीक आहे. पण दुसऱ्या वेळेस तर 3 गोण्या उचलून आणलेलं होत्या ना, आणि ते बी अर्ध्यावरती होता तेव्हा कोणीच नव्हतं तिथं. 3 गोण्या अशा होत्या. 3 गोण्या त्यावेळेस का तू म्हटली नाही की पहिले रोशननीच हात लावला गोणीला? मग त्यावेळेस तू पलटी मारली नाही, रोशनी नव्हत्या पकडल्या. ते मग त्यावेळेस डिसिजन काय दिला की ओंकारच्या हातात जास्त बाजू होती आणि रोशनच्या हातात फक्त कमी बाजू होती. आणि ज्यावेळेस पहिल्या याच्यामध्ये पूर्ण बाजू ती रोशनी उचलली होती गोणी, त्यावेळेस तू पहिले कोणी उचलली ते बघत होती. म्हणजे तू अनफेअर खेळणं पण चांगलं नाही. प्राजक्ताला बरं या हप्त्यात प्राजक्ताला ऍक्च्युली ना आता रोशनचा मुद्दा झाला. पुढचा मुद्दा म्हणजे असा होता की अनुश्रीने प्राजक्ताला चांगलेच खेळवलं आज. बरोबर आहे ना, माणूस चिडलच ना. तुझं पण अनफेअर देतीये डायरेक्टली. म्हणजे तिला काय काय बोललेलं असेल तिथं, तू डोक्यात नाहीये. तिचं डोक्यात असती तर तिने निर्णय पण व्यवस्थित दिला असता.
हा. फेर निर्णय दिला. जो पहिला आणि निर्णय दिला तोच निर्णय दिला. प्राजक्ता बोलत काय होती की ही कुठून लोक आणले धरून, यांचा क्लास नाहीये इथे. अरे पण मग तुझा जर फेअर निर्णय नाही घ्यायचा म्हणे मी विचार करत होती, मी तुमच्या बाजूने फेअर होती का मी एक निर्णय घेतला होता की तुमच्या बाजूने तुम्हाला बी राशन मिळेल. पण यार हे तर दाल चावलच खाऊ राहिले ना, उपयोगच नाही ना त्या गोष्टीचा. जर तू जर टास्क खेळतीये, तू राशनचा विचार करते का टास्कचा विचार करते? तू टास्क शेवटी तुला संचालक कशासाठी ठेवले? शेवटी यांना खालीच बसावं लागतंय, स्लिपिंग बॅग मध्ये झोपावं लागतंय. मग तू कोणत्या डोक्याने निर्णय घेतला होता? पण मग त्याच्यात अनुश्रीला आज मेन म्हणजे किस्सा कसा होता तो प्राजक्ताचा, तिचे टीमचे जे लोक होते ते, आणि ती एक साईडने खेळत होती आणि ही एक साईड होती, त्याच्यामुळे ती अनफेअर खेळलेली आहे. ती इकडे जात नव्हती. ती राधा बोलत होती ते बरोबर होतं की तू ऍक्च्युली आमच्याकडे येत नाही, तू तिकडे जाते आणि त्यांचं ती बोलतीये, आमचं ती बोलतच नाहीये. आणि आज एक पाहायला पण मजा आली. आता हे जाऊ दे प्राजक्ताचा खेळली संपला. पण अजून एक मजा आली पाहायला की रुचिता आणि तन्वीचं भांडण. आणि ऍक्च्युली नंबर बेस्ट भांडण झालं. ती तन्वी एवढी भडकली की आमचं लफडं नाहीये, आमचं लव्ह अँगल नाहीये. पण एक आहे, तन्वी आणि रुचिता एकदा सोप्यावर बसली होती. त्या टायमाला तन्वी स्वतः बोलली होती, त्या विषयावर बोलली, या विषयावरती. आणि तेच रुचिताने सांगितलेलं आहे. रुचिताने काही खोटं बोललेलं नाही, काही नाही, जे सत्य होतं ते सांगितलेलं. मग तन्वीला भडकायचं कारणच नव्हतं. आणि अशी ती तन्वी प्रत्येकाला जाऊन मिठ्या मारती काय. त्याच्यानंतरून त्या विकेंडच्या वारमध्ये त्या विषयाने तर तिच्या माताची पप्पी घातली होती. काय म्हणजे ते ती ना, आणि तिला असं वाटतंय की बाहेरचे लोक बघत नाही. अरे बाहेरचे लोक सगळे बघत राहतात, तुम्ही मिठ्या मारता. बाकी रुचिराणी कधी कोणाला मिठी मारताना बघितलंय? आणि ह्या दोघांच्या भांड्यात तिसरं अनुश्री उतरली. पण अनुश्रीला खरंच बरोबर नाही, तिथं शिवाय नाही, पण मुद्दे बरोबर काढती, मुद्दे बरोबर काढती, पण शिवाय जास्त बोलते. पण ती उत्तराला उत्तर पण पद्धतशीर होती. आणि माझ्या मते या हप्त्यामध्ये खेळणारी तीच एक चांगली दिसतीये का जी ती आता बिग बॉस स्वतः चालवतीये. ती डायरेक्टली प्राजक्ताला बोलली, ती खेळतीये पण ती तिच्या डोक्याने नाही खेळत. ती आहे ना विशाल शिकवतोय तिला. त्या विशाल आणि रुचिका शिकवते. या दोघी तिघी जणी ना, या रुचिरा आणि अनुश्री, विशालचा कसं आहे या ना खेळून आलेला आहे. या ना रोज काय विशाल कसं आहे, आपला मागच्या वेळेस एक जण होता डबल ढोल की त्या पद्धतीने विशाल इकडे पण जातो आणि इकडे पण जातो. त्याला हे पण पाहिजे प्लेअर आणि हे पण प्लेअर पाहिजे, म्हणजे यांचा पण सपोर्ट पाहिजे आणि यांचा पण सपोर्ट पाहिजे, असं विशालचं चालू आहे. त्याच्यामुळे विशाल काय करतो, इकडे आग लावून दे, तिकडे आग लावून दे, दोघांचे भांडण लावून दे, स्वतः बाजूला थांबतो. तर मित्रांनो, आजचा नेमकी अनुश्रीचं तू बघितलं असेल, अनुश्रीचं आणि ते तन्वीचं जे काय लव्ह अँगलचं जे भांडणं झाले त्याच्यामध्ये, तर मला काय वाटतंय की त्या भांडणामध्ये तन्वी खरंच ती रुचिराला बोलली होती की मी विशालवरती ट्राय मारू का, असं विशालने तिला बोललं होतं की असं त्यांचं काहीतरी मिक्सिंग होतं. पण मित्रांनो, ही तन्वी कधी पण आहे ना सरड्यासारखी पलटी मारते. ते दिसलेलं आपल्याला की पलटी मारते. आणि त्याशिवाय तन्वी स्वतःच एवढी फेक आहे साडी, याला मिठी मार त्याला मिठी मार. आणि मागच्या विकेंडच्या वारला तू बघितलं होतं, मागच्या विकेंडच्या वारला ज्यावेळेस ते झालं होतं तर त्यावेळेस ते तन्वीने विशालला मिठी मारली होती, विशालने तिच्या माथ्यावरती किस पण केला होता. मग समजा जर तुला खरंच करायचंच नाहीये काही गोष्टी, तुला लव्ह अँगलच करायची नाहीये, मग तू याला त्याला मिठा का मारतो? त्या आयुषला सकाळी उठल्यानंतर हात धरून डान्सला पुढे घेऊन येते तन्वी. त्याच्यानंतर त्या आयुष्य मागे पुढे फिरती. आणि तुला करायचं नाही, तू स्वतः बोलती की मला इथं करायचं नाही. रुचिता बोलती म्हणजे सत्य बोलली नाही. रुचिता कुठं दिसली का? कोणाला म्हणते मिठी मारताना दिसत नाही. अनुश्री दिसत नाही. अनुश्री किती भारी खेळती सध्या, ती तोंडाने बोलती आणि तीच तर चालवती बिग बॉस. अरे मी ते नाही म्हणते, रुचिता आयुष आणि तिच्याबद्दल बोलली, ती खरं बोलली. मग बोलली मग त्याच्यामध्ये तिला एवढं पार हे झालं की नाही तुम्ही लव्ह अँगल मी कशासाठी आले. ठीक आहे, तर तो मुद्दा साईडलाच राहिला. अनुश्रीने जे दिलं ते प्राजक्ताला ते योग्य होतं की प्राजक्ता एवढी म्हणजे त्याच्या टीम मध्ये येत नाही, तिकडच खेळत होती, ते तिला दिसलं होतं. तिने निर्णय रॉंग दिला ना, त्याच्यामुळे त्यांचा व्हिडिओ सवय त्याच्यामुळे तिने तो वाद
इकडे दुसऱ्या रूपात दुसऱ्या रूपात काढला आणि ते तुझ्या आईला घेऊन आली का तुझ्या पप्पांना घेऊन आली का योग्य बरोबर आहे ना. ज्या वेळेस तुम्ही बोल ना, तुला ती बोलते उघड भागड तर तू बोल ना तिच्या संगती परत बाहेर येते. ती दिवाळीला घेऊन आली होती म्हणजे भांडायला तुझा संयम नाहीये, तुला निर्णय घेता येत नाही, तू भांडायला संयम नाहीये क्लास काढते. मग क्लास काढते. हे कोणत्या क्लासचे लोक आहे ते तर त्यांचा क्लास बरोबर आहे, तुझाच क्लास बरोबर नाही, तू अनफेअर निर्णय घेते म्हणून तुझाच क्लास बरोबर नाहीये. चुकीचे निर्णय घेणं योग्य नाहीये. आणि आजच्या एपिसोडमध्ये तेच बघायला मिळालं. आणि विशालचा मुद्दा येतो तिथे. विशाल म्हणत होता शिव्या नको देऊ, पण एवढ्या कोणत्या मोठ्या शिव्या देत होते ती शिव्या बिंदो वगैरे ती स्वतःला बोलून घेत होती, ती स्वतःला बोलत होती. आणि स्वतःला बोलणं हे काय शिव्या थोडी आहे. आणि बिंडो ही शिवीच नाही ऍक्च्युली. तिची पार इज्जत काढली. उलट बघायला गेलं तर प्राजक्ताने इज्जत काढली. तुम्ही कोणत्या क्लासचे आहात, म्हणजे क्लास म्हणजे तुम्ही कधी झोपडपट्टीत आली का, तिची डायरेक्ट लायकी काढली. तिला कोणी हक्क दिला म्हणजे ती पण माणूस आहे, तू पण माणूस आहे. हा, तू डायरेक्ट तिची लायकी काढली. तिने तुला फक्त बिंडो असे 4-5 बोलले असेल पण त्या शिव्या पण होत नाही एवढे. बिंडो बोलणं म्हणजे काही शिवी नाहीये, तू डायरेक्ट लायकी काढते, मग हे बी बरोबर नाहीये. तर मित्रांनो, आज अनुश्री भारी खेळली आणि तिने कळकर उत्तर दिलं. त्याच्यामध्ये आजचं म्हणजे मेन जे होतं ते लव्ह अँगलचं होतं. ते लव्ह अँगलचं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आयुषचं मला एक पटलं नाही. तो त्याच्यापाशी आला आणि त्याला सांगतोय भाऊ तुला जर समजा मदत लागली, बेड लागला, हे लागला आपलं प्रभूला तर तो ते सांगतोय तर तू त्या टायमाला त्याला बाहेर काढायचंच नव्हतं ना. त्यांनी पण गोणी आलेली होती ना. मग टाचच्या वेळेस त्याला बाहेरच काढायचं नव्हतं, त्याला खेळून द्यायचं होतं. जर तुम्ही त्यावेळेस म्हणता की त्याला खायला कमी लागतं, हे लागतं ते लागतं आणि त्याला बाहेर काढा आणि नंतर तिथे जायचं की प्रभूला बोलायला की नाही मग तुला जर काही लागलं तर मी माझं गोल्डन कार्ड तुला देईल. अरे भाई तू ज्या वेळेस तिथं गुंगा झाला होता तो डायरेक्ट, त्यावेळेस तिथं बोलला नाही तू आयुष का नाही तो पण खेळू शकतो, त्याने गोणी आणले बोलायचं ना मग त्याच्या बाजूने. त्यावेळेस काय तोंडात काय गेलं होतं का काही, म्हणजे सुचत नव्हतं का तुला? सुचत नाही. हे पती कार्ड घ्यायचं, माझं मन खूप मोठं आहे. मग तुझं त्यावेळेस तुझं मन झाकलं गेलं होतं, नंतरून तुझं मन खुललं. या गोष्टी तर या बिग बॉस मध्ये ते चालूच आहे. आणि प्रभूने बी नंतरून दिव्याताईला चांगलं सांगितलं की नाही बाबा असं असेल तर आपण खेड्यातले लोक आहे, आपण एक नाही महिनाभर बी उपाशी राहू शकतो. आपल्याला कमी जेवण जरी दिलं तरी आपण काढू शकतो दिवस. आणि हे मला बी आवडलं की नाही आपण करायचं आहे ना, तर मग त्याची पण निर्णय पण चांगला आहे. त्याला का म्हणून काढलं की त्याला जेवण कमी लागतं म्हणून त्याला बाहेर काढलं. हा एक काय प्रश्न. अरे त्यांनी त्याचे व्हिडिओ पाहिले नसेल. अरे तो डायरेक्ट ते चिकन लॉलीपॉप बरोबर डायरेक्ट चिकन खातो आखी म्हणजे बोलणारी पण ती प्राजक्ताच होती. हे बोलणारी पण ती प्राजक्ता होती. ती फार डायरेक्ट एवढं त्याच्या जेवणावर काढते त्याला कमी लागतं. म्हणजे या आजच्या एपिसोड मध्ये ना बघायला गेलं तर प्राजक्ता विलन झालेली आहे. तिला कॅप्टन पदाचा गर्व आलेला आहे. तिला कॅप्टन पदाचा गर्व आलेला आहे. दुसरे हलके आपणच लय भारी आहे, आपण लय मोठी सिंगर आहे असं तसं ती एकदम घमंडी झाली. आणि त्याला खत पाणी घालणार कोण आहे माहिती का? राकेशचं मला एक मागच्या हप्त्यामध्ये नाही, तो त्याच्या माइंडने खेळतोय, इंडिव्हिज्युअल खेळतोय पण तो दाखवत नाही म्हणे. ते तो गोणी घेऊन पळाला. ज्या वेळेस तुझ्याकडे एक गोणी होती तर तू 2 गोण्या घेऊन पळाला. त्या रोशनला गोणी दिली नाही. नंतरून दाखवायचं की आम्ही काहीतरी गेम खेळतोय आणि मग तुम्हाला आम्ही काहीतरी सपोर्ट करू आणि तुम्हाला राशन मिळवून देऊ. आणि शेवटी पण त्यांना स्लिपिंग भेटलं ना. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा बिग बॉस होता. तर तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि उद्याचा जो आहे तो कॅप्टन्सी टास्क आहे. आता कॅप्टन्सी टास्क मध्ये तर आता बघू आपण प्रभू आहे, प्रभूला हे किती सपोर्ट करता आणि काय करता. कारण की त्याला तर आज तर डायरेक्ट उचलून बाजूला फेकून दिलं होतं. तर उद्या कॅप्टन्सी टास्कला तसा करता का काय ते आपण आपल्याला उद्या बघायला मिळेल. तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.